और एनसीपी के साथ है तो वो आना। मैं अभी राम मंदिर के लिए बोल रहा हूँ। राम मंदिर के संदर्भ में जो कुछ है आप मुझे पूछ लीजिए, क्योंकि ये विषयांतर हो जाएगा। सर, राम मंदिर आणि राजकारण देशाचं वेगळं राहिलेलं नाही। गेले 30 वर्ष सतत त्याच्यावरून नवनवीन वाद जे आहेत ते होत राहिलेले आहेत। आता राम मंदिर होतंय, अशा परिस्थितीमध्ये भूमिपूजन होत असताना एक मोठा विरोधी विचार जो आहे तो सुद्धा सोशल मीडियावर पाहायला मिळतो की इतक्या क्रायसिसच्या किंवा अडचणीच्या काळामध्ये मंदिराचं भूमिपूजन करणं खरंच गरजेचं आहे का? या अशा काळांमध्ये हॉस्पिटल उभारणीसाठी संतांनी महंतांनी सुद्धा आवाहन केलं पाहिजे लोकांना, पुढे येऊन त्यांनी या कोरोनाच्या काळामध्ये काही हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर किंवा आरोग्याच्या विषयक मोठ्या भूमिका घेतल्या पाहिजेत। तसं होत नाही आणि संत मंडळी किंवा सगळे राम मंदिराच्या उभारणीला प्राधान्य देतात। तुमचं मत काय याच्यावरती? काय योग्य आहे, काय अयोग्य आहे? राम मंदिराचा मुद्दा हा केवळ त्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या वास्तूचा आणि विराजमान होणाऱ्या भगवान रामचंद्रांच्या प्रतिमेचा मुद्दा नाही आहे। हा राष्ट्राच्या स्वाभिमानाचा मुद्दा आहे। राष्ट्राच्या संपूर्ण मनस्थितीमध्ये जर त्याच्यातनं एक उभारी निर्माण होत असेल, आत्मविश्वास निर्माण होत असेल, तर कोरोनाशी भांडण्याकरता औषधांच्या पेक्षाही आत्मविश्वासाची अधिक आवश्यकता आहे। तो आत्मविश्वास जागृत होईल आणि त्यामुळे फिजिकल पातळीवरती, भौतिक पातळीवरती औषधपाणी करून जे काम अन्य लोक करतायत ते करतायत, पण मानसिक पातळीवरती एक मोठं काम करण्याची आवश्यकता आहे। या राम मंदिराच्या उभारणीनं आपोआपच ते अत्यंत मोठं काम होणार आहे। आपण मोठमोठ्या वक्त्यांना ऐकलं असेल तर अगदी आपले कोइंबतूरचे वासुदेव जग्गी सारखे पण सगळे लोक एक गोष्ट सांगतायत की तुम्ही कोरोनाला मनानं स्वीकारू नका, तुमचं मन प्रफुल्लित ठेवा, म्हणजे तुम्हाला काही बाधा होणार नाही। सायकोलॉजी माणसाची त्याला दुर्बल बनवते आणि त्यानंतर त्या कोरोनाचा त्याच्यावरती आक्रमण होण्याची शक्यता जास्त असते। आणि म्हणून या मनोबलाच्या वृद्धीकरता, राष्ट्राच्या मनोबलाच्या वृद्धीकरता ज्या गोष्टीची सर्वात अधिक आवश्यकता आहे ते कार्य या प्रभू रामचंद्रांच्या मंदिराच्या कार्यारंभानं होणार आहे। आणि त्यामुळे उलट सर्वात मोठा उपाय संत महात्मे करतायत आणि हा ट्रस्ट करतोय, हे लक्षात घ्या। रसानां छंदसामपि मंगलानांच कर्तारो वंदे वाणी विनायकौ। आपल्या देशानं अनेक शतकांच्या पर्यंत ज्या एका मंगल क्षणाची वाट बघितली होती, तो मंगल क्षण आता अगदी दृष्टीपथात आलेला आहे। भगवान श्री रामचंद्रांच्या या मंदिराकरता गेली 500 वर्ष संघर्ष चालू होता आणि त्याचा इतिहास आपल्या सर्वांना ठाऊक आहे। शेवटी तो न्याय झाला आणि खरोखर आपली भारत माता जागते आहे आणि ती एका वेगळ्या पातळीवरती निघालेली आहे, ज्यात दमदारपणा आहे, ज्यात विश्वमांगल्याची बीज आहेत। अशा प्रकारच्या या वातावरणामध्ये जो न्याय मिळाला त्या न्यायानुसार केंद्रीय शासनाला सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिला आणि त्यानुसार केंद्रीय शासनानं एक ट्रस्ट निर्माण केला। त्या न्यासामध्ये अभावितपणे माझंही नाव आलं आणि इतकंच नव्हे तर मी कोषाध्यक्ष म्हणून तिथे सेवा करावी अशा प्रकारचा आग्रह सगळ्या संतांनी धरला। त्या भूमिकेतनं माझा अयोध्येला प्रवास आरंभ झाला। त्याच्याकरता ज्या तजवीजा आहेत त्यांची सुरुवात झाली। मध्ये हे कोरोनाच्या महामारीचं संकट आलं नसतं तर एव्हाना गतिमान झालेली ही प्रक्रिया पुष्कळ पुढे गेली असती, पण सगळ्या जगावरचं आणि आपल्या देशावरचं हे संकट असल्यामुळे आपोआपच स्वाभाविकपणे या कामाची गती मंदावली। मध्यंतरी एक अशा प्रकारची आवाईही उठली की माननीय पंतप्रधानांनी ऑनलाईन भूमिपूजन करून घ्यावं, पण त्याला मीच विरोध केला आणि शेवटी त्यांनी तिथे येऊन स्वहस्ते
हे सगळं कार्य पार पाडलं पाहिजे असा आग्रह धरला. त्यांनी तो उदारपणे आणि भक्तीनं मान्य केला. त्यांच्या मनामध्ये या गोष्टीबद्दल फार भक्तिभावना आहे. त्यांनी तो मान्य केला. 2 तारखा मागितल्या, 29 जुलै आणि 5 ऑगस्ट. हे 2 दिनांक आपल्या ज्योतिषशास्त्राप्रमाणे मुहूर्त काढून त्यांना पाठवण्यात आले आणि त्यानुसार 5 ऑगस्टला आता हा भूमिपूजनाचा आणि शिलान्यासाचा कार्यक्रम त्यांच्या शुभहस्ते आयोजित केलेला आहे. हे सांगितलं थाली बजाव, दीपक जलाव, ते आपण सर्वांनी पाहिलं ना, तर ते तर त्या कोरोनाच्या संदर्भात होतं. पण आज त्या ठिकाणी अयोध्येमध्ये उत्सव होत असताना सगळे लोक काही अयोध्येत जाऊ शकत नाही. ज्याप्रमाणे आपण रामनवमी साजरी करतो, आपापल्या घरातनंही करतो आणि मंदिरांच्यामधनं करतो, तशाच प्रकारे त्या दिवशी मध्यान्हामध्ये सर्वांनी उत्सव साजरा करायचा आहे छोटासा. पुन्हा फिजिकल डिस्टन्सिंगच्या अडचणी आणि आपण केलेल्या आव्हानामुळे आणखी गर्दी होईल मी काय म्हटलं, घरातल्या घरात करावं, मंदिरातही करावं, ते डिस्टन्स ठेवून करावं. एकही नियम आपण कोणीही मोडता कामा नये. आणि तिथल्या कोविड स्प्रेडचाही एक कन्सर्न आहे. तिथे जे कोविडचा स्प्रेड होतो आहे त्याचाही एक कन्सर्न आहे करोनाचा. तर त्या बाबतीत काय उपाययोजना केल्या? कारण साहजिकच कार्यक्रम कुठलाही म्हटलं तरी तिथे लोक एकत्र येणार हे होतं. अजिबात येऊ देणार नाही. इतक्या मोठ्या कार्यक्रमातही आम्ही मर्यादा ठेवली आहे. अधिकात अधिक सगळे मिळून 200 लोक त्या ग्राउंडवरती असतील. 70 एकरच्या ग्राउंडवरती 200 लोकांचं डिस्टन्सिंग किती राहील तुम्ही विचार करा. फक्त 200 लोकांना निमंत्रण दिले का? फक्त 200 लोकांना दिलेलं पण नाही आहे. पण काही लोक अनिवार्यपणे 50 तिथे राहतील म्हणून फक्त निमंत्रण 150 लोकांना देणार. त्याची काही ठरवलंय आपण कॅटेगरी काय काय असेल, कोण ते आता ठरवत आहेत तिथली मंडळी. मी कालच तिथून आलो आहे. उद्धव ठाकरेंना निमंत्रण असणार आहे की नाही? असलं पाहिजे, असलं पाहिजे माझ्या दृष्टीनं. अच्छा. हां, स्वरूप मी तुम्हाला दाखवतो. मंदिराचं स्वरूप एकंदर मंदिराची उंची जी असणार आहे ती आत्ता ठरल्याप्रमाणे 161 फूट असणार आहे. मंदिर 2 मजली असेल, 2 मजल्यांच्या वरती शिखर असेल, अशा प्रकारची त्याची रचना आहे. आणि हे 2 मजलेसुद्धा जे असणार आहेत ते संसद भवन ज्याप्रमाणे एका मोठ्या फलक्रमवरती आहे, उंचवट्यावरती आहे, तशा प्रकारचा उंचवटा घेऊन त्याच्यावरती 161 फुटाचं हे बांधकाम असणार आहे. आधी संतांनी माननीय अशोकजी सिंघल यांच्या उपस्थितीमध्ये सगळी चर्चा करून अगदी आसे तू हिमाचल सगळ्या प्रमुख संतांनी मिळून जो आराखडा ठरवला होता, जे प्रारूप ठरवलं होतं, ते प्रारूप अबाधित ठेवावं असा विचार झाल्यामुळे ते तसं अबाधित ठेवलेलं आहे. पण त्याला शक्य तितकी भव्यता आणावी असा विचार करून त्याची उंची 20 फूट आणखी वाढवली, म्हणजे 1 मजला वाढवला. आणि त्याला आधी 3 शिखरं करण्याची योजना होती, ते आता 5 शिखरं झालेली आहेत. त्याचा फोटोही आपल्या माहितीकरता मी आपल्याला दाखवू शकेन. हे प्रस्तावित मंदिर आहे, ज्याचं बांधकाम गुजरातमधली सोमपुरा फॅमिली म्हणजे सोमपुरा परिवार, हा सोमपुरा परिवार तो परिवार आहे ज्यांनी सोमनाथचं मंदिर बांधलं, ज्यांनी अंबाजींचं मंदिर बांधलं आणि ज्यांनी दिल्लीच्या स्वामीनारायण मंदिराची उभारणी केली. त्या परिवारातर्फे हे सगळं होत आहे. आणि लार्सन अँड टुब्रो हे त्यांच्यासोबत सहकार्य करून आणि या मंदिराला भव्यता आणणार आहे. काय त्या मागचा थॉट होता? कारण आता कोरोनाच्या संकटाचा उल्लेख तुम्हीच केला आणि त्याच पार्श्वभूमीवर चर्चा ही आहे की ह्या कार्यक्रमाची खरंच आवश्यकता आहे का? गोष्ट अशी आहे, कोरोनाचं संकट तर आहेच, पण त्या संकटामध्ये सुद्धा माननीय प्रधानमंत्र्यांना काही काही वेळ महत्त्वाची कामं बघून जावं लागतं. मी त्यांना हे सांगितलं, जर तुम्ही बंगालमध्ये आलेल्या वादळानंतर काही वेळ करता तिथे जाऊ शकता, तर इथे यायला काय हरकत आहे? उलट
हे तर 5 शतकांचं प्रतीक्षित कार्य आहे आणि त्यामुळे आपण तिथे येणं योग्य ठरेल. त्यांच्याही मनामध्ये तो भक्तिभाव आहेच आणि त्यामुळे त्यांनी हो म्हटलं. हे सगळं करण्याकरता त्यांना सामान्यतः जो वेळ लागणार आहे तो एकूण 5 तासांचा वेळ लागणार आहे. दिल्लीहून निघून पुन्हा दिल्लीला पोहोचेपर्यंत इतका वेळ काढणं त्यांना शक्य आहे. लेकिन स्वामी जी एक बात खास करके बार बार उठ रही है कि मोदी जी को राजधर्म याद कराया जा रहा है. कहा जा रहा है कि पंडित नेहरू सोमनाथ के समय पंडित जवाहरलाल नेहरू नहीं गए, उनकी खानदानी पद्धति के कारण नहीं गए, लेकिन राष्ट्रपति के स्थान पर विराजमान डॉक्टर राजेंद्र प्रसाद गए और नेहरू जी ने उनका विरोध भी किया था. तो राजेंद्र बाबू ने कहा कि मैं त्याग पत्र दे सकता हूं लेकिन मैं सोमनाथ जाकर के रहूँगा. इसे कहते राष्ट्रभक्ति. वैसी ही राष्ट्रभक्ति मोदी जी में भरी हुई है, इसलिए मोदी जी जा रहे हैं. अब जब ऐसा है, कुछ लोगों को तो मोदी जी ही सुहाते नहीं हैं. मोदी जी का नाम लेते ही उनके पेट में कुछ कुछ होता है. अब ऐसे लोग मोदी जी कुछ भी करेंगे तो उसका विरोध तो करने वाले हैं. ऐसे लोग बोलते रहते हैं. लेकिन जो एक खास करके जो शरद पवार ने कहा है कि प्रायोरिटी क्या होनी चाहिए, मंदिर होनी चाहिए या जो कोरोना की आपद स्थिति है पूरे देश में और विश्व में? कोरोना के लिए वो स्वयं इतना कर रहे हैं जितना कोई भी नहीं कर सकता था. उसमें से भी रोज़ भोजन के लिए समय निकालते हैं ना, रोज़ कहीं भी कोई आवश्यकता होती है तो मीटिंग्स करते हैं ना. उसी प्रकार 5 घंटों में जाकर के आकर के यदि एक ऐतिहासिक कार्य पूरा होता है जिसमें हमारा पूरा देश प्रसन्न हो जाता है तो वो उनको करना चाहिए. उल्टे कोरोना के प्रसंग में लोगों का मनोबल बढ़ाने के लिए प्रसन्नता की एक लहर निर्माण होनी चाहिए. उस दिन आप देखेंगे एक प्रसन्नता की लहर फैलेगी, क्योंकि केवल मोदी जी वहाँ पर जाकर के पूजन नहीं करने वाले हैं. हम लोगों की योजना यह है कि सभी लोग अपने अपने घरों में, अपने अपने मंदिरों में उस समय उत्सव मनावें, क्योंकि ये कोरोना से हम हारेंगे यदि हमारा मनोबल गिर गया. और इस मनोबल को बनाए रखने के लिए प्रसन्नता की भी लहर निर्माण करनी चाहिए. ये प्रसन्नता की लहर निर्माण होगी, कोरोना का संकट भी टलना आरंभ हो जाएगा. ढांचे को गिराने में शिवसेना की अहम भूमिका थी. बाला साहब ठाकरे इसका बार बार जिक्र करते थे. ऐसे में जब ये बड़ा कार्य हो रहा है तो उद्धव ठाकरे उनको आमंत्रित किया जाएगा और किस तरह से उनकी स्थिति रहेगी पूरे कार्यक्रम में? ऐसा है कि निमंत्रण किसको देना किसको नहीं देना इसका बहुत गंभीर चिंतन चला है, क्योंकि हम लोग जब हमने मोदी जी को बुलाया है और वो आने वाले हैं तो जो अनुशासन उन्होंने पूरे देश को बताया है वो सोशल डिस्टेंसिंग का और बाकी सब प्रकार का कोरोना के संकट काल में उसका पालन हम लोगों को करना है. उसका पालन करने के लिए वहाँ पर अनिवार्य कौन है और किसको और बुलाया जा सकता है, ये सारी बातें हम लोगों को सोचनी पड़ेगी. एक बात और आप ध्यान में ले लीजिए, यदि मुख्यमंत्रियों को सबको बुलाया जाता है और ये हेलीकॉप्टर से आते हैं, प्रधानमंत्री का हेलीकॉप्टर उतरने की व्यवस्था वहाँ पर होगी. अयोध्या में कोई बहुत बड़ी व्यवस्था है नहीं, तो एक समय में वहाँ पर इतने सारे लोग आ सकेंगे कि नहीं, यह भी मुझे प्रश्न है. अभी प्रातःकाल से हम लोगों की बातचीत चल रही है, इसलिए किसे बुलाया जाए न बुलाया जाए, हाथ जोड़ करके उनसे प्रार्थना की जाए, या आना ही है तो पूर्व दिन आ जाए. उस दिन आना और जाना ये सुरक्षा की दृष्टि से अन्य लोगों के लिए संभव नहीं होगा. इन सब बातों का विचार करके जो आ सकेंगे उनका स्वागत ही रहेगा. बाला साहब ठाकरे जी की इस सारे कार्य में अत्यंत अहम भूमिका रही और उनके भीतर जो एक जज्बा था स्वाभिमान का, वह वास्तव में जिसकी प्रशंसा कितनी भी की जाए तो भी कम है, इस प्रकार का था. इसलिए हम उनकी तो बहुत प्रशंसा करते हैं. तो स्वाभाविक उद्धव ठाकरे को आप क्या कहेंगे? आम्हाला काही बैठका करायला लागल्या, त्याच्या आधी त्याचं रूप ठरवावं लागलं. पुढे हे काम कोण करणार आहेत त्यांची नियुक्ती करावी लागली. या सगळ्या घटनाक्रमानंतर आम्ही आता त्यांच्या स्वागताकरता आणि त्यांच्या हस्ते हे पूजन करून घेण्याकरता सिद्ध झालेलो आहोत. हे सगळं आम्ही कोणीही केलं आणि कुठे कितीही केलं तरी पण एखाद्या फुलाचा सुगंध वाऱ्याशिवाय पसरत नाही, त्याप्रमाणे केलेल्या एखाद्या सत्कर्माचाही
सगळीकडे प्रसार आपल्याशिवाय होत नाही, पत्रकारांच्याशिवाय होत नाही. आपण उदार अंतःकरणानं या ठिकाणी आलात. मी आपलं सर्वांचं प्रेमानं स्वागत करतो आणि काही आपल्या जिज्ञासा असतील तर त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो.